अनाम प्रेमच्या अंध मुलांचे गणेश विसर्जन गेली 18 वर्षांपासून हॉटेल जय आनंद मध्ये नगर सावेडी येथील हॉटेल जय आनंद मध्ये गणेश विसर्जन अनाम प्रेम संस्थेच्या मुलांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी केले। याबाबत माहिती देताना संचालक जालिंदर वालेकर म्हणाले, 1907 सालापासून संस्था स्थापन झाल्यापासून तेथील मुले विसर्जनाच्या दिवशी जय आनंद हॉटेलमध्ये येतात, गणपतीची आरती करतात। गेली 18 वर्षे हा उपक्रम आम्ही राबवतो। या मुलांच्या चेहऱ्यावर मोठा उत्साह असतो। गणपतीच्या आरतीनंतर सर्व मुलांना गोड जेवण दिले जाते व गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या घोषणेत गणपतीला निरोप दिला जातो। हॉटेल जय आनंद हे फक्त जेवणापुरते नाही तर येथे सामाजिक कार्याचेही दर्शन येथे आपल्याला घडते। जालिंदर वालेकर हे स्वतः स्वयंपाक करतात। त्यांच्या हाताला घरगुती जेवणाची चव आहे। स्वच्छता, शुद्ध शाकाहारी जेवण आणि प्रेमळ वातावरण यामुळे त्या हॉटेलची ख्याती महाराष्ट्रातच नाही तर परदेशातही पोहोचली आहे। येथे खेळाडू, नेते, कलाकार देखील जेवायला येतात। वालेकर यांच्या जय आनंद हॉटेलमध्ये माणुसकीचे दर्शन आपल्याला घडते। जेवण केल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद व समाधान पाहायला मिळते। विचारांची चव, ज्ञानाचा प्रकाश, चव अशी की जिभेवर रेंगाळेल। चवीचा आनंद घेण्यासाठी आजच या सावेडी गावातील हॉटेल जय आनंद मध्ये। प्रतिनिधी महेश कांबळे। नमस्कार। आज जय आनंद हॉटेल येथे आमच्या सर्व अनाम प्रेम संस्था जी की अंध, अपंग, अस्थिव्यंग, मूकबधिर मुलांसाठी कार्य करते, त्यांना आज स्नेह भोजन अनंत चतुर्थी निमित्त दरवर्षी 2007 सालापासून दरवर्षी सर वाल्लेकर सर जे आहे ते आम्हाला सगळ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे स्नेह भोजन जय आनंद हॉटेल येथे दरवर्षी प्रमाणे देत असतात। आणि त्याचबरोबर आमची संस्था जी आहे ती अंध, अपंग, अस्थिव्यंग मुलांसाठी कार्य करते। तर संस्थेचं काम हे लोकसहयोगावरतीच चालतं। संस्थेला शासनाची कुठलीही ग्रँट नाही आहे। संस्थेचं काम हे लोकांच्या सहयोगातूनच चालत असतं। तुम्ही तुमचे वाढदिवस, तुमचे जे काही सुखद दुःखद क्षण आहे ते आमच्यासोबत सेलिब्रेट करू शकतात। आणि आमच्या संस्थेत येऊन जास्तीत जास्त लोकांना मी आवाहन करतो की आपले जे काही वाढदिवस वगैरे असतील तर ते सेलिब्रेट करावे। हे आजच्या अनंत चतुर्थी निमित्त मी सगळ्यांना आवाहन करतो आणि थांबतो। धन्यवाद। नमस्कार सर्वांना। आपल्या अनाम प्रेम संस्थेबद्दल आत्ताच थोडक्यात माझ्या मित्र आनंद यांनी माहिती दिली आहे। त्याचबरोबर मी आपल्याला आवाहन करेल की आता सध्या पितृपंधरवडा सुरू होतोय, तर त्यामध्ये आपण अन्नदान करू शकतात। त्याचबरोबर संस्थेला भेट देऊ शकतात। आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात संस्थेत येत राहावं ही आपणा सर्वांना आमची सर्वांची विनंती राहील। आता हे जे अनाम प्रेम संस्था आहे ही 2007 ला आपण सुरुवात केली। एक मुलापासून सुरुवात, म्हणजे आपली परिस्थिती बी नव्हती त्यावेळेस आपण त्यांना जेवण द्यायचं सुरुवात केलेली। जवळपास आज एक मुलापासून या अनाम प्रेम मध्ये जवळजवळ 260 मुलं झालेले। तर ह्यांना असं काही शासनाचा निधी वगैरे काही नाहीये। तर हे असं रद्दी विकून किंवा कोणी देणगी किंवा कोणी काही करून हे असं यांचा उदरनिर्वाह चालतो। तर नगरकरांना किंवा महाराष्ट्रीयांना माझं एक तळतळीचं आव्हान की जे आपण वाढदिवस करतो, हे केकची नासाडी करतो किंवा असं हे श्राद्ध किंवा धावा वगैरे करतो, तर हे लोक काही खात नाहीत। मग ते आपण काय स्वयंपाक करतो आणि फेकून देतो। त्यापेक्षा जे काही करायचं तर तुम्ही अनाम प्रेमी संस्थेला यांच्या ह्याला जर तुम्ही देणगी किंवा ह्यांना मदत केली तर हे ह्यांना फार मोलाचं सहकार्य राहील। आणि याच्यामध्ये हे जे मुलं आहेत हे फार होतकरू आहेत। याच्यातले काही क्लास 1 झाले, क्लास 2 झाले, काही कलेक्टर झाले, एक जण आयुक्त झाला आणि काही क्लार्क झाले, म्हणजे हे होतकरू मुलं आहे। तर ह्यांना देणगी रूपात पैसे किंवा धान्य हे असं जर मिळालं तर ह्यांचं आणखी आयुष्य भरभराट जाईल आणि त्याचा आशीर्वाद तुम्हाला जरूर जरूर लाभन असे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार, ला 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 ला।
विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गातलं नंदनवन साई बन साई बन टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.